नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? कसा चाललाय अभ्यास? पुढच्या 4-5-6 महिन्यात तुमची बोर्डाची एक्झाम आहे आणि आय नो तुम्ही सगळेजण अभ्यास करत असाल. मजाक नाही करत आहे मी, मला माहिती आहे तुम्ही अभ्यास करताय. खरं बोला. चला स्टार्ट करूया बाळांनो. आपण यापूर्वी 2.2 आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण 2.1, 2.2, 2.3, 2.4 आणि 2.5 एक्सरसाइज बघितले. ज्या मुलांना यामध्ये काही डाऊट्स असेल किंवा ज्यांनी हे व्हिडिओ पाहिलेच नाही त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या 5 व्हिडिओची लिंक तुम्हाला सापडेल. प्रत्येक व्हिडिओ मी नीट बारकाईने बघायचा आणि प्रत्येक क्वेश्चन चांगल्या वेळेने सोडून बघायचा. शेवटी मला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणूया आपण. आय नो तुम्ही तसा अभ्यास करशाल. डेली बाळांनो 10 क्वेश्चन करत चला, तुमचा बेनिफिट यामध्ये जास्त आहे. करूया स्टार्ट. प्रोडक्ट फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या एक्सरसाइज 2.6 मधला थिंक सो. प्रोडक्ट ऑफ प्रगतीचं एज एज 2 years ago and 3 years hence is 84. we want present age of her. म्हणजे आपल्याला बेटा काय हवंय? प्रगतीचं प्रेझेंट एज हवंय. आता मला एक सांग, हे सोडून दे. सध्या तुझं एज असेल 15 years, तर मला सांग 2 years ago 2 वर्षापूर्वी तुझं एज किती होतं? व्हेरी गुड, 13. आणि 3 वर्षानंतर तुझं एज किती आहे ते कमेंटमध्ये लिहत चाला. किती बेटा? 18. म्हणजे तू काय करतो राजा? हे तुझं होतं प्रेझेंट एज 2 वर्षापूर्वी. म्हणजे तू काय केलं? यातून 2 मायनस केला आणि आफ्टर 3 years म्हणजे तू या 3 ॲड केला. इज इट करेक्ट? तेव्हा 15 + 3 18 बनला. अंडरस्टँड? मग तसंच आपली जी ताई होती हिचं नाव होतं प्रगती. या प्रगतीचं समजा मी पकडलं प्रेझेंट एज म्हणजे आजचं वय किती पकडलं आपण? x वर्ष. तुम्ही सांगा आता 2 वर्षापूर्वी तिचं एज किती असणार बेटा? x - 2 आणि 3 वर्षानंतर तिचं एज असणार x + 3. यांचं म्हणणं काय? त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे यांचा प्रोडक्ट जो दिला होता तो होता बाळांनो किती? 84. हा होता आपला क्वेश्चन. अंडरस्टूड? चला आता परत बघूया. सगळ्यात पहिली स्टेप काय? लेख प्रेझेंट एज ऑफ प्रगतीला पकडली आपण x वर्ष. चला सांगा बरं. 2 years ago हर एज किंवा प्रगतीचं एज असेल. या 2 years ago हर एज इज x - 2 years. ओके. आणि बाळांनो 3 year hence हर एज इज इक्वल टू सोन्यांनो x + 3. कारण का आपण 3 वर्षांनंतरचं काढतोय. आजचं वेळ होतं x, 3 वर्षानंतर म्हणजे +3 करायचा, 2 वर्षापूर्वी म्हणजे -2 करायचा. हे आले दोन्ही एज आणि त्यांनी काय दिलं आपल्याला? ह्या दोघांचा दिला आहे प्रोडक्ट. इथं लिहायचं छान गिवन कंडिशन काय होती बेटा? 2 वर्षापूर्वीचं एज आणि 3 वर्षानंतरचं एज यांचा प्रोडक्ट होता बाळांनो किती? 84. जस्ट याला सोडवायचंय. आपण शिकलोय क्वाड्रॅटिकच्या 3 मेथड्स लाईक फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड. पण जनरली वर्ड प्रॉब्लेममध्ये आपण 2 वापरायच्या, आयदर फॅक्टरायझेशन किंवा फॉर्म्युला. ओके. चला स्टार्ट करूया. करा. x ने होणार याला मल्टिप्लाय बेटा. x × x² करेक्ट आहे. x × 3 बेटा 3x -2 × x -2x आणि -2 × 3 -6. हा होता प्लस, त्याला आणा अलीकडे, हा होईल मायनस. करेक्ट बेटा. x² असाच ठेवा. बोला बरं. 3x - 2x व्हेरी गुड. 3 2 गेले बेटा +1x -6 - 84 -90 = 0. हे आलं आपल्या बेटा क्वाड्रॅटिकचं स्टँडर्ड फॉर्म. याचे आपण पाडतो फॅक्टर्स. याचे पाडतो आपण फॅक्टर्स. हे आल्या 2 दांड्या. इथे बघा, इथे 1 बेडांनो 1 × लास्ट नंबर करतो आपण जो होता -90 आणि इथे होता +1. ॲज यू नो मी तुम्हाला यापूर्वी बोललोय, इथे जर मायनस साइन आलं तर असे 2 नंबर सांगायचे ज्यांचा गुणाकार म्हणजे प्रोडक्ट 90 असेल आणि त्या 2 नंबरचा डिफरन्स हा 1 असेल. कधी? जेव्हा इथं मायनस येतं तेव्हा नेहमी डिफरन्स शोधायचा. आता 90 हे कोणाकोणाच्या पाड्यात आहे? लॉजिकल यार 9 × 10 होतं 90. सिंपल आयडिया की नाही? आणि या दोघांचा डिफरन्स चेक करा किती तो? बरोबर 1 आहे. सो आपले बेटांनो फॅक्टर्स काय पडले राजांनो? आपले 9 आणि कोणाला बेटा 10. इथे साइन मायनस आहे. याचा अर्थ काय राजांनो? साइन कसे असतात? वेगवेगळे. कसे असतील? डिफरंट असतील. एकाला प्लस एकाला मायनस. हे साइन म्हणजेच हे मधलं साइन द्यायचं मोठ्याला, लहान बनवायचा प्लस. अंडरस्टँड बाळांनो? आता चला आता जाऊया पुढे. हा आपण असाच ठेवायचा, हात लावायचा नाही. हे जे 2 लेकरं आहे हे याचे लेकरं असतात. लक्षात ठेवा. पहिलं कोण होतं?
मायनस लावायचं सोबत एक्स, नंतर 10x मायनस 90 इक्वल टू 0. म्हणजे आपण फर्स्ट आणि लास्टला हात लावला नाही, मधल्याचे लेकरं जस्ट मांडून ठेवले. आता याच्या 2 ग्रुप केले, याच्यातून कॉमन कोणाला बेटा, यातून आला कॉमन आपला एक्स मायनस एक्स काढला कॉमन, राहिला एक्स मायनस 9. करेक्ट आहे. इथं काय होतं साईन प्लस, हे आलं तुमचं प्लस साईन सोन्यानो. आता चेक कर याच्यात कॉमन कोण, मी शिकवलंय कसं शिकवलंय. याच्यामध्ये लहान नंबर कोणता आहे बेटा 10, आणि 10च्या पाड्यामध्ये 90 आहे का रे, आहे. मग जो लहान नंबर आहे त्याला लिहून घ्यायचं, आणि याला उचलायचा, इथं ठेवायचा, विषय संपायचा. हा आला परत कॉमन कोण, एक्स मायनस 9, राहिला एक्स प्लस 10 इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय बेटांनो, आयदर हा ब्रॅकेट असेल 0 किंवा सोन्यानो हा ब्रॅकेट असेल त्याचा राजानो 0. म्हणजेच काय रे बाळा, एक्स इक्वल टू 9 किंवा एक्स इक्वल टू मायनस 10. आता एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या, मग खरी कोणती व्हॅल्यू आहे, तर राजानो लक्षात ठेवायचं एक्स हा कधीच निगेटिव्ह नसणार. का बरं सर, कारण एक्स आपण बेटा काय पकडला होता रे, एक्स पकडला आपण काय, प्रेझेंट एज, आणि एज कधी निगेटिव्ह नसतं. माझं वय -10 आहे असं आपण कधी म्हणत नाही. सो बाळांनो एक्स दिले तर एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, एज कांट बी निगेटिव्ह असं छान लिहून घ्यावं तर नो डाऊट. आणि सोन्यानो मग तुमचं एक्स काय बनलं बेटा 9, आणि एक्स म्हणजे काय होता राजांनो, प्रेझेंट एज ऑफ, हेन्स प्रेझेंट एज ऑफ ग आणि ती बी किती वर्ष बाळांते, 9 इयर्स. आय होप तुम्हाला सर्वांना फर्स्ट क्वेश्चन समजला असेल. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे राजांनो. कुठे गेलं, हा सेकंड क्वेश्चन, हाही तुमच्या बुकमधला क्वेश्चन राजांनो. हा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. ॲक्च्युली असे 3-4 क्वेश्चन बनतात, त्यामुळे तुम्हाला मी तिघांबद्दल सर्व सांगतो बाळांनो. बघा, नंबर 1, निस्ता जर वर्ड आला, कोणता वर्ड आला, कॉन्झिक्युटिव्ह, फक्त आलं नॅचरल नंबर किंवा आला इंटिजर नंबर, तो एक पार्ट वेगळा. आणि जर आला कोण इव्हन किंवा ऑड नंबर, तो पार्ट वेगळा. नॅचरल, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल आणि कोण इंटिजर नंबर्स हे एकासारखे असतात, आणि इव्हन किंवा ऑड नंबरचा पॅटर्न सेम असतो. आता बघा कसं एक्झाम्पल आहे, हा होता आपला एक नॅचरल नंबर, करेक्ट का. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय रे, शेजारचा. जसं की काय 2च्या शेजारी कोण असतो, आयदर 1 किंवा कोण आहे बेटांनो 3 आहे, कोण आहे 1 किंवा 3, किंवा समजा 7 आहे, 7च्या शेजारी कोण आहे बेटांनो 6 किंवा कोण आहे बेटांनो 8 आहे. म्हणजे हा जर नंबर मला माहिती असता तर पुढचा नंबर कसा मिळवायचा, याच्यामध्ये +1 करायचा. सिमिलरली हा माहिती असेल तर पुढचा नंबर कसा भेटणार, +1. कोणताही घ्या ना, मी घेतला 10, हा होता 10, याच्या पुढचा कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे शेजारचा नॅचरल नंबर कोणता असेल तर 10 + 1 11. म्हणजे हा जर 10 आहे तर हा काय बनणार 11. म्हणजे हा जर x आहे तर हा बनणार x + 1. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा बाळांनो की कधी तुम्हाला क्वेश्चनमध्ये, आता हे कसे महाराष्ट्र बोर्ड एवढे उद्योग करणार नाही, पण CBSE बोर्डवाले हे करतात, इव्हनच्या ऐवजी ऑड देतील किंवा याला काढून टाकायचं खतम, आणि ही व्हॅल्यू बदलून द्यायची. काय करायचं, इंटिजर नंबर. आणि असा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये नाहीच आहे, मग आपण होतो कन्फ्यूज. व्हायचं कारणच नाही आहे. बेसिक स्ट्रॉंग ठेवायचं बाळांनो. काय होता, नॅचरल किंवा कोणता नंबर आला, इंटिजर नंबर हे नेहमी कसे असतात, एक जर असेल x तर पुढचा असेल नेहमी x + 1. कारण तुम्हाला माहिती आहे 5, 6, 7 हे पण कोण आहे, इंटिजर असेल. इंटिजर म्हणजे काय, 0च्या पलीकडचे, 0च्या अलीकडचे, 0 पण, यांना म्हणतो आपण इंटिजर. हे झालं कोणते, नॅचरल किंवा इंटिजर. जर आलं समजा इव्हन किंवा कोण आल्या ऑड. आता बघा बाळांनो, 2 आहे, 2च्या पुढचा इव्हन कोण आहे, 4 आहे, 4च्या पुढचा इव्हन कोण आहे, 6 आहे. म्हणजे हा नंबर जर माहिती असेल तर पुढचा इव्हन काढण्यासाठी आपण यात +2 करतो. हा नंबर माहिती असेल तर पुढचा इव्हन नंबर काढण्यासाठी आपण +2 करतो. किंवा बघा ना 1 असेल 3 असेल, म्हणजे पुढचा ऑड नंबर काढण्यासाठी आपण +2 करतो, पुढचा ऑड काढण्यासाठी आपण +2 करतो. कसं आहे बाळांनो, कॉन्सेप्टसाठी मी एवढं एक्सप्लेन करतोय, बाकी काही नाही. तर इव्हन नंबर किंवा ऑड नंबर नेहमी कसे असतात, एक असेल x तर पुढचा लिहायचा नेहमी x + 2, त्याच्या पुढचा लिहायचा काय नेहमी x + 4 अँड सो ऑन. असे ते नंबर बनतात. ओके गाईज, चलो. सो इथे जे दिले ते आता बघूया. सम ऑफ स्क्वेअर ऑफ खड्ड्यात होत्या 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. सो लेट, काहीतरी चुकलं का आपल्याकडून, हो पुढचा क्वेश्चन, हां, लेट 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन
नॅचरल नंबर्स आर, एक पकडला एक्स तर दुसरा असणार एक्स प्लस 2. करेक्ट आहे. त्यांनी दिलेली बाळांनो कंडिशन वाचा सर्वांनी आता नीट. 1 बाय 1 वाचूया. काय होतं? सम ऑफ स्क्वेअर ऑफ दिस नंबर, या दोन नंबरच्या स्क्वेअरची मग करायची सम. पहिला नंबर होता एक्स त्याचा स्क्वेअर, दुसरा होता एक्स प्लस 2 त्याचा स्क्वेअर, आणि यांची सम दिली होती बाळांनो क्वेश्चनमध्ये किती? 244. जस्ट त्याला सोडवायचं, संपला विषय. बघा बाळांनो एक्स स्क्वेअर असतात, इथे आपण वापरणार बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतोय, मग ए प्लस बी होल स्क्वेअर. काय फॉर्म्युला बेटा? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे तर सर्वांना माहिती असेलच. ए म्हणजे कोण आहे? एक्स आहे, बी कोण आहे आपला? 2a. एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू 244. बेटा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर राजांनो 2x स्क्वेअर. करेक्ट आहे. प्लस 2 इंटू 2 4x प्लस 2चा स्क्वेअर 4, आणि हा होता प्लस, त्याला ना अलीकडे हा होईल मायनस इक्वल टू 0. नेक्स्ट 2x स्क्वेअर प्लस 4x, 4 मायनस 244 मायनस 240 इक्वल टू 0. क्लिअर ऑब्झर्व करा, याला 2 ने डिवाइड होते, मग डिवाइड करून घेऊया. डिवाइड बाय 2 काय बनणार बेटा? हे 2 ला केलं डिवाइड, 2 ने गेल्या खड्ड्यात, 2 2 जा 4, 2 ने करा 2 1 जा 2 2 जा 2 0. हे आलं आपल्या बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे पाडायचे आता फॅक्टर्स. हां बोला काय पडणार? सेम बेटांनो, इथे कोण होता 1, लास्ट कोण आहे -120, इथं कोण आहे बेटा मध्ये +2 आहे. मी मगा तुम्हाला बोललो होतो, काय बोललो? इथे जर मायनस साइन आलं की असे दोन नंबर शोधायचे ज्यांचा प्रोडक्ट 120 आला पाहिजे आणि त्यांचा डिफरन्स 2च पाहिजे. आता मला सांगा 120 हा कोणाच्या पाड्यात असतो रे? बोलायला 10 किंवा 12, 12 मध्ये 10 120. करेक्ट आहे. म्हणजे हाला बेटा 10 आणि कोणाला बेटा 12. ॲग्रीड आहे. त्यानंतर इथे जर असेल मायनस साईन, याचा अर्थ या दोघांचे साईन कसे असतात? डिफरंट. कसे असतात? डिफरंट. मग एकाला प्लस एकाला मायनस. हा जो प्लस आहे हा लिहायचा मोठ्याला आणि लहान नंबर बनवायचा काय? मायनस. अंडरस्टँड? मी रफ करतो बेटा नो. ठीक आहे. चला आता ऐका. हा आला बेटा आपला एक्स स्क्वेअर, याचे फॅक्टर काय पडले बेटा? +10x, सॉरी -10x ना तो, हां -10x प्लस 12x मायनस 120 इक्वल टू 0. यातून आला कॉमन बेटा x, राहिला x -10, हे आलं प्लस साईन. याच्यामध्ये लहान नंबर होता कोण? 12, आणि 12च्या पाड्यात 120 येतो. हा लिहायचा स्मॉल नंबर, याला उचलायचं इथं ठेवायचं, आपला विषय संपवायचा. हा आला बेटा कॉमन परत कोण? x -10 राहिला x + 12 इक्वल टू 0. बेटा 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय राजांनो? आयदर एक तर बेटा हा असेल 0 किंवा सोन्यांनो हा असेल 0. म्हणजे दादू x काढ बरं. मायनसचा बनणार बेटा +10 किंवा x बनणार -12. पण x कोणता? प्लसवाला की मायनसवाला? लॉजिकल वेळांनो x कधीच निगेटिव्ह चालणार नाही. का? कारण x कोण पकडलं आपण? इवन, आणि सगळ्यात मेन वर्ड काय? नॅचरल नंबर. माहिती लिहायचं x इज अ नॅचरल नंबर, आणि नॅचरल नंबर हा कधीच निगेटिव्ह नसतो. सो दादांनो पहिला नंबर भेटला किती आपल्याला? 10, आणि सेकंड नंबर कोणता बेटा? x + 2. सो x + 2 इक्वल टू राजांनो 10 + 2 इक्वल टू 12. हे आले आपले दोन्ही कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर. शेवटी छान स्टेटमेंट लिहायचं. चला हेच कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर आर. इवन नॅचरल नंबर आर 10 and 12. अंडरस्टूड एव्हरीवन? छान समजलं सर्वांना? व्हेरी गुड. आता हे छान लिहून पण घेत जायचं. असं मी साईडला होणार, तुम्ही स्क्रीनशॉट घेणार, अजून साईडला होतो स्क्रीनशॉट घ्या, आणि मग परत छान लिहून घ्या किंवा व्हिडिओ बघून मग लिहा. पण प्लीज लिहा, आणि लिहायचं म्हणजे लिहायचं नाही राजांनो, हे सोडून पण बघा सोन्यांनो. ओके चलो, हा एक क्वेश्चन आहे. व्हिडिओ चालू आहे का? हा चलो चला, हा आपल्या वेळा पुढचा प्रश्न होता. सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी प्रश्न प्लीज वाचा लवकर. ओके चला बेटा, काय क्वेश्चन? पहिले आपण रफली एक्सप्लेन करतो. हा, विवेक इज ओल्डर, हा वर्ड लक्षात ठेवा कोण आहे? दॅन किशोर बाय 5 years. लक्षात ठेवायचं. दॅन नंतर जो येईल ना तो आपला एक्स. हा, दॅन नंतर जो येईल तो आपला एक्स. विवेक हा मोठा होता कोणापेक्षा? किशोरपेक्षा.
त्यानंतर कोणाला आहे किशोर, म्हणजे किशोरला जर मी एक्स पकडलं असतं, किशोरचं एक्स म्हणजे किशोरचं वय एक्स पकडलं असतं, तर विवेकचं वय काय बनलं असतं बेटांनो, x+5. अंडरस्टूड, बरोबर ना बेटांनो. विवेक इज ओल्डर दॅन, त्यानंतर कोणाला किशोर, किशोरचं एज पकडायचं एक्स, तर विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी कसा होता, मोठा होता. पुढे काय होतं, सम ऑफ द रेसिप्रोकल. हे रेसिप्रोकल म्हणजे काय, उलट करणं. जर हा 5 येते, याचं काय होणार 1/5, हा x काय होणार 1/x होणार, हा 1/2 काय होणार 2 होणार. उलटा करायचा, सिंपल आयडिया आहे. ओके, चला मग कंडिशन वाचल्यानंतर पहिले आपण काय बेसिक करूया, लेख यांचे पकडायचे आपल्याला पर्सेंटेज. सो आपण पकडणार काय, त्यानंतर जो होता तो कोण होता, किशोर. सो लेख प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x इयर्स. जर किशोरचं एक्स पकडलं तर विवेक एज काय बनणार, मग विवेक एज इक्वल टू काय, x+5 इयर्स, कारण विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षाने मोठा होता. आणि त्यांनी तुम्हाला दिलेली कंडिशन काय ती रीड करा. आता काय होती बेटा कंडिशन, सम ऑफ देअर रेसिप्रोकल. या दोन जे दोघं जण होते, विवेक आणि कोण येतो, अरे कुठे गेलं ते, हा किशोर, यांची जी एज का, यांचा रेसिप्रोकलची सम. जर किशोरचं एज x होतं तर याचा रेसिप्रोकल 1/x, आणि विवेकचं एज होतं x+5, याचा आला 1/x+5, आणि यांची सम होती बेटा 1/6. आता याला करूया सॉल्व. कसं करणार, याला क्रॉस मल्टिप्लाय. व्हेरी गुड. 1 इंटू हा बेटा ब्रॅकेट x+5 प्लस x इंटू 1x अपॉन यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. सर्वांना माहिती आहे ना, बेस सिम्पल करतात. समजा असं असेल बघा, a/b आणि c/d. a इंटू करायचं d प्लस b इंटू करायचं c अपॉन या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे असं आणि मग असं. लक्षात ठेवशा सर्व. ओके, चलो. इज इक्वल टू बेटा 1/6. सॉल्व करूया सुंदर सुंदर मस्त मस्त बेटा. x+x 2x. व्हेरी गुड. +5. चला काय होणार, या ब्रॅकेटला होणार x ने मल्टिप्लाय. बोला बेटा काय होईल, x इंटू x x² प्लस x इंटू 5x इक्वल टू आला कोण बेटा 1/6. अरे वा, परत करा क्रॉस मल्टिप्लाय. आता या ब्रॅकेटने होणार या 1ला मल्टिप्लाय. तसं नाही करायचं, हे वेगळं वाला. हां, इथे इक्वल आहे की नाही, मग याने याला होईल मल्टिप्लाय आणि याने होईल याला मल्टिप्लाय. x² प्लस 5x इंटू 1 x² प्लस 5x इक्वल टू काय, 6ने होणार याला मल्टिप्लाय. 6 इन ब्रॅकेट काय बेटा 2x प्लस 5. करूया सॉल्व. x² प्लस 5x इज इक्वल टू 6 2 12, 12x प्लस 6 5 30. बेटा हा x² असाच याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणतोय. ओके, 5x हा आला प्लसचा होईल -12x, हा प्लसचा -30 इक्वल टू 0. सो राजांनो x² 5 - 12 -7x सॉरी हां -30 इक्वल टू 0. हे आलं आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे पडूया फॅक्टर्स. कसे पडायचे फॅक्टर, लक्ष द्या सर्वांनी. मारल्या 2 दांड्या. इथे होता 1 इंटू शेवटचा -30, मध्ये होता कोण बळ -7. मास्तर काय बोलला मग का, इथं आलं मायनस साईन, म्हणजे त्या 2 नंबरचा प्रोडक्ट किती पाहिजे 30, पण त्या दोघांचा डिफरन्स 7. आता मला सांगा 30 कोणाच्या टेबलमध्ये येतो. सर 5 6 30, 15 दुने 30, 10 त्रिक 30. 3 नंबर तर भेटले, 3 वेगळे फॅक्टर भेटले असं म्हणूया आपण. पण मला यांचा डिफरन्स किती पाहिजे होता 7. डिफरन्स म्हणजे काय रे, मोठ्या नंबरमधून छोटा करा. किती उरला इथं 1, इथं किती झालं 13, आणि इथं किती झालं 7. आपल्याला कोण हवं आहे 7, म्हणजे याचे हे होते लेकर. हा आला 10 आणि हा आला कोण 3. व्हेरी गुड सोन्यांनो. आता सायन्स बद्दल बोला बरं, सायन्स बद्दल बाळांनो. काय, हा आला तुमचा 10, हा आला 3. इथे मायनस साईन म्हणजे काय रे, या दोघांचे साईन कसे असतात वेगवेगळे, कसे असतात डिफरंट असतात. एकाला प्लस ते एकाला मायनस. मग बाळांनो हे जे साईन आहे हे असतं नेहमी मोठ्याला, लहान बनणार काय बाळांनो प्लस. हा आला आपला x².
एक्स स्क्वेअर याचे लेकरं कोण बेटांनो -10x + 3x - 30 = 0. सो न्यानो कॉमन कोणाला बोला फास्ट एक्स काढला कॉमन राहिलं x - 10 हा आला प्लस साईन. याच्यात लहान नंबर होता 3 आणि 3च्या टेबलमध्ये 30 येतो. सो इथं 3 लिहायचा गप म्हणजे जो लहान आहे का तो लिहायचा आणि याला उचलायचं आणि इथं ठेवायचं. विषय संपवायचा. डोक्याला ताण घ्यायचा नाही डोक्याला ताण द्यायचा नाही. चलो हा आला बेटा परत कॉमन कोण राजानो x - 10 काढला आपण समजा कॉमन x - 10 काढला कॉमन राहिला x + 3 = 0. दोन ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे बाळांनो आयदर हा ब्रॅकेट असेल 0 किंवा सोन्यांनो हा ब्रॅकेट असेल 0 म्हणजेच x = 10 किंवा बाळांनो x = काय -3. बट x कधीच निगेटिव्ह नसणार कारण x कोण होतं एज. इथं लिहायचं छान एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. म्हणजे बाळांनो तुमचा x आला किती राजांनो 10 आणि दुसरा कोण होता x + 5 होतं बेटा ते x + 5 = what 10 + 5 = 15. Agreed all of you. So hence प्रेझेंट एज ऑफ किशोरचं जे होतं ते होतं x म्हणजे किती वेळानो 10 इयर्स and Vivek is 15 years respectively. आय होप सर्वांना हा क्वेश्चन समजला असेल. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे छान क्वेश्चन. ओ माय गॉड वाला फील देत नाही तो आपल्याला असं. चलो हा तर बाई तुम्हाला सहज जमेल असं मी म्हणणार नाही. वाचा वे नीट वाचा. क्वेश्चन काय होतं वाचा बाळांनो. चला सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. कोणाला परत ध्यान मास्टर काय बोलला मग ध्यान नंतर जो आला तो कोण आपला एक्स. कोण एक्स कधी जो ध्यान नंतर येईल त्याला पकडायचं एक्स. दॅट इन द फर्स्ट म्हणजे सुयशने सेकंड टेस्ट म्हणजे जो स्कोर केला होता तो 10 मार्क जास्त होता कोणापेक्षा दॅट इन द फर्स्ट टेस्ट. अरे हे काय होतं बे मधी सो इथं लिहायचं तेरा दुखी अलग है मेरा. हाँ सॉरी ओके. सो लेट स्कोर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट BX. सो स्कोर इन सेकंड टेस्ट काय असणार तुम्ही सांगा आता. स्कोर इन सेकंड टेस्ट = पहिल्या ते बघा स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅट इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्टमध्ये त्याला जेवढे मार्क होते त्याच्यापेक्षा जास्त 10 मार्क्स त्याला सेकंड टेस्टला पडाले. आता बाळांनो वाचा कंडिशन. चला काय होती कंडिशन रीड करूया. ओके 5 टाइम द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. 5 टाइम म्हणजे मल्टिप्लाय. 5 टाइम्स म्हणजे काय मल्टिप्लाय. काय स्कोर इन सेकंड टेस्ट इज म्हणजे इज द सेम म्हणजे इज इक्वल काय स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तुम्हाला जो फर्स्ट टेस्टमध्ये स्कोर होता त्याचा स्क्वेअर काय 5 टाइम्स स्कोर इन द सेकंड टेस्ट इज इक्वल और इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. बाळांनो 5 इंटू सेकंड टेस्टचा स्कोर होता राजांनो x + 10 आणि फर्स्ट टेस्टचा स्कोर होता x त्याचा होणार स्क्वेअर. करा बेटा मल्टिप्लाय. हा होईल 5x + 5 × 10 50 इज इक्वल टू बेटा x². स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊन जाऊया. हा गेला बेटा पलीकडे. काय होणार राजांनो तो आता सांगा लवकर सर्वांनी. x² हा होता प्लस झाला -5x - 50 इज इक्वल टू 0. हे आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे पाडूया फॅक्टर्स. काय पडणार बेटा फॅक्टर्स. हा आला आपला -50 हा आला किती आपला -5. चला बोला मास्टर बोला. इथे आलं परत मायनस साईन. असे 2 नंबर ज्यांचा प्रोडक्ट 50 आणि त्यांचा डिफरन्स 5. 10 × 5 = 50. ही पर्यंत मिळालो 10 × 5 हां अरे बरोबर किती 10 × 5 = 50. चला
10 × 5 50 आणि 10मधून 5 गेले किती वेळांनो 5. इथे मायनस साईन म्हणजे साईनचा डिफरंट, हा मायनस हा काय बनणार बेटा प्लस. पुढे सर्वांना माहिती आहे आता इथं कसं लिहायचं बेटांनो x². याचे लेकर म्हणजे फॅक्टर्स काय बेटांनो आपल्याकडे -10 of x प्लस 5 of x मायनस 50 = 0. याला मी कट करतो सोन्यानो. एक काढला कॉमन कोण x, राहिला x - 10, हा आला प्लस. यातला लहान नंबर कोणता बेटांनो 5 कॉमन काढला, हा आला इथे = 0. हा काढला ब्रॅकेट कॉमन, राहिला कोण x + 5 = 0. मास्टर बोलला 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे x - 10. एक तर हा असेल 0 किंवा हा असेल 0, म्हणजेच x बरोबर 10 किंवा x बरोबर -5. बट काय सर, बट x निगेटिव्ह घ्यायचा का नाही का? मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. हे फक्त 10वी पर्यंत कांट बी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम तुम्हाला 11th 12thला भेटतेच बाळांनो, नो डाऊट. सो तुमचा x आला किती बाळांनो 10. क्वेश्चन होता काय, वाईल्ड ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, ज्याला आपण x पकडलं. पण शेवटी स्टेटमेंट लिहून काढा. सर्वांना हा क्वेश्चन समजला? यस ऑर नो? कमेंटमध्ये लिहा यस ऑर नो. राजांनो मला कळलं पाहिजे सर्वांना समजते की नाही. हा एक छोटासा प्रयत्न मी करतोय, मला माहीत नाही पण मी ते प्रयत्न करतो की तुम्हाला समजावं आणि माझ्या सामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातील मुलांना आपल्या भाषेत चांगल्या प्रकारचं समजावं, शिकता यावं. हा एकच उद्देश यामागचा आहे. क्लिअर टू ऑल ऑफ यू? सगळ्यात मेन उद्देश हा आहे बाळांनो, सांगू का? प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक गोर गरीब मुलांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे आणि हे स्वप्न पूर्ण फक्त शिक्षण हेच करू शकतो. सो एज्युकेशन इज द बेस्ट वेपन टू चेंज युअर फ्युचर, हे लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा. ओके, चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे सोन्यांनो. उई पिंट्या, पिंटू नॉट ए पिंट्या. क्वेश्चन वाचा, एकदा वाचा ना प्लीज. चला क्वेश्चन काय बघा. पिंटू टेक 6 days more than those of Nishu to complete a certain work. If they work together, they finish it in the 4 days. How many days would it take to complete the work if they works alone? खूप छान क्वेश्चन आहे आणि हा थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. अरे हे क्या कर दिया मैंने, हां सॉरी. तो क्वेश्चन स्टार्ट करण्यापूर्वी एकदा बेसिक समजूया. समजा एक काम होतं, एक काम जर मी बाळांनो 4 days पूर्ण करतोय तर 1 day मी किती काम केलं असेल तुमच्या मते? तर सिंपल आयडिया काय बाळांनो बघा, या दोघांना ना 4 ने डिवाइड, 1/4 ऑफ 1 वर्क, 1/4 ऑफ वर्क इज इक्वल टू वॉट 1 day. म्हणजे काय करतो आपण, जर एखादं काम हे 4 days होत असेल तर याचा अर्थ एका दिवसात त्या कामाचा 1/4 पोर्शन आपण पूर्ण करतो. हे नसेल कळलं तर मला बेस्ट वे सांगतोय. डू यू नो दॅट एक चपाती असते, चपाती ही चपाती आपण ॲज अ 1 पकडतो आणि काय होतं चतकूर म्हणतो आपण, चपातीचा चतकूर एक स्लाइस किंवा असा एक पीस घेतो आपण. हा जो पोर्शन आहे हा पोर्शन कोण रे, या चपाती, एक चपाती म्हणजे काय रे सोन्यांनो 4 चतकूर किंवा 4 पार्ट्स मी समजण्यापुरतो. 4 पार्ट्स म्हणजे एक पार्ट म्हणजे काय रे बाळांनो, मग त्या चपातीचा 1/4 पार्ट, करेक्ट ना. 1/4 चतकूर म्हणजे चौथा भाग, चौथा पार्ट. म्हणजे कसं केलं कळलं सर्वांना? या दोघांना सिंपल आपण 4 ने डिवाइड केलं, हा झाला 4 कॅन्सल. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश सर्वांनी समजून घ्या बाळांनो. काय होतं की जर एक काम करायला जर तुम्हाला समजा 7 दिवस लागत असेल, याचा अर्थ एका दिवसात तुम्ही किती काम केलं असेल? तर सरळ सिंपल या दोघांना डिवाइड करायचं 7 ने. बघा 1/7 ऑफ वर्क इक्वल टू 1 day. दोघांना 7 ने डिवाइड केलं म्हणजे लॉजिकली एका दिवसात त्या कामाचा एवढा भाग आपण पूर्ण केलाय, एवढा भाग आपण पूर्ण केलाय. आता कळलं सर्वांना? चला स्टार्ट करूया आपण आता क्वेश्चनकडे. पिंटू नावाचे कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete a certain work. पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागत आहे. मी काय बोललोय, त्यानंतर जो आला सोन्यांनो, त्यानंतर जो आला तो नेहमी पकडायचा एक्स. त्यानंतर कोण आली? निशू. आपण असं म्हणूया लेट निशू टेक्स x days
x days to complete a work. So पिंटू टेक्स किती दिवस बाळांनो? आता पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागत आहे, म्हणजे पिंटू टेक्स x + 6 days टू कंप्लीट अ वर्क. क्लिअर टू ऑल ऑफ यू? मग आता हे फाइंड करायचं की जर निशूने एक काम जर तिने x एवढ्या दिवसात केलं असेल, याचा अर्थ 1 डे मध्ये तिने किती काम केलं असेल? तर सिंपल आयडिया, जेवढे दिवस आहे त्याला फक्त उलट लिहायचं, ते झालं 1 डे वर्क. बघा ना, दोघांना जर आपण 1/x ने डिवाइड केलं ना तर हा एक्सेस कट होईल, इथं 1 आणि हा आपला डे उरतोय. काय उरतो आपला? हा डे. म्हणजे 1 डे वर्क कसं असतं? 1/x ऑफ दॅट वर्क. सिंपल आयडिया काय करायची बाळांनो, तुमचे जेवढे दिवस त्यांना लिहायचं उलट. जर निशूने एक कामला x दिवस लागले असेल, याचा अर्थ वर्क डन बाय निशू इन 1 डे इक्वल टू व्हॉट? 1/x. सेम वर्क डन बाय पिंटू इन 1 डे. जर पिंटूला ते काम करायला एवढे दिवस लागतात x + 6 दिवस, याचा अर्थ पिंटूचं 1 डे वर्क किती असेल? x + 6 ऑफ दॅट वर्क. क्लिअर आहे? आता याच्या पुढे वाचूया. हे काय होतं? निशूचं एका दिवसाचं काम. हे काय? पिंट्याचं एका दिवसात केलेलं काम. पण ते पुढे काय म्हणतात की जेव्हा तो सोबत काम करताय, when they works together they finish it in 4 days. If both works together they finish the work in 4 days. म्हणजे सोन्यांनो, वर्क डन बाय बोथ इन 1 डे इक्वल टू 1/4. जेवढे दिवस त्याला फक्त उलट करायचं. मग तुमची आता बाळांनो कंडिशन काय ते समजून घ्या सर्वांनी. आता सांगू मी कंडिशन. बघा, हे काय होतं रे? दोघांनी एका दिवसात केलेलं काम. हे काय? निशूने एका दिवसात केलेलं काम. हे काय? पिंटूने एका दिवसात केलेलं काम. असं या दोघांनी एका दिवसात केलेलं काम म्हणजे हे होतं. म्हणजे सिंपल आयडिया बाळांनो, हे होतं निशूचं 1 डे वर्क, हे होतं पिंटूचं 1 डे वर्क. असं दोघांनी मिळून जेव्हा ते वर्क केलं, इट इज नथिंग बट कोण होतं? 1/4. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? हे होतं निशूचं एक दिवसाचं काम, हे होतं पिंट्याचं 1 डे वर्क, आणि हे होतं दोघांनी मिळून केलेलं 1 डे वर्क. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? बेटा याला सॉल्व करणं एवढं अवघड नाही. आता काय करणार राजांनो? फक्त क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 इंटू याला हा होईल ब्रॅकेट, समजा 1 इंटू ब्रॅकेट काय सोन्यांनो? ब्रॅकेट प्लस x इंटू 1 काय रे बेटांनो? x, आणि बेस सेम केला आता x + 6 इज इक्वल टू व्हॉट? 1/4. करूया सॉल्व. x + 6 बाळांनो 2x + 6 करा, याने आत मल्टिप्लाय. x² + 6x इज इक्वल टू 1/4. क्लिअर सर्वांना? यस ऑर नो ऑल ऑफ यू? चला पुढे काय होईल बाळांनो? ओके, करूया क्रॉस मल्टिप्लाय. याने होणार या 1ला मल्टिप्लाय. ब्रॅकेट इंटू 1 ब्रॅकेट, आणि 4 इंटू हे 4 इन ब्रॅकेट 2x + 6. चला बोला, x² + 6x. 4 2 जा 8x. 4 इंटू 6 साईड चोक 24. यांना घेऊन या अलीकडे, म्हणजे आपण करतोय स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट. काय बनणार? x² + 6x. हा प्लस होईल मायनस, हा वाला प्लस झाला मायनस, इक्वल टू कोण? 0. सो बाळांनो x² 6 - 8 - 2x - 24 इक्वल टू 0. हे आलं आपलं बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे पाडले आपण फॅक्टर. -24 हवाय आणि -2 हवाय. असे दो, इथं मायनस साइन आले बघा परत. असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार 24 पाहिजे आणि त्यांचा डिफरन्स 2. आता साधं सिंपल आहे. 24 येतं कोणाकोणाच्या पाड्यात? एक आलं 12 दुने 24, 8 त्रिक 24, साईड चोक 24. करेक्ट का? मला डिफरन्स किती हवा आहे बाळांनो? 2. 12तून 2 गेले किती होता बाळांनो? 10. चालणार नाही. 8तून गेले किती बाळांनो? 5. आपला हवा आहे 2. चालणार नाही. हा गेला. 6तून 4 गेले 2. हो, मला 2 हवे होते. म्हणजे बाळांनो आपले लेकरं कोण सापडले? 6 आणि 4. हा आला 4, आला किती?
6. इथे मायनस साईन, साईन्स आर डिफरंट, हे मायनस द्यायचं बाळांनो, मोठ्याला लहान बनवायचा प्लस, आणि जस्ट पुढे लिहायचं काय एक्स स्क्वेअर. याचे फॅक्टर पडले बाळांनो 4x मायनस 6x मायनस 24 बरोबर 0. याचे पडले 2 ग्रुप, यातून काढला बाळांनो, हे सर्वांना येतंय जवळपास, यातून काढला x कॉमन राहिला, कोण बेटा x प्लस 4, हे आलं मायनस साईन. यांच्यात लहान नंबर कोण आहे 6, पण 6च्या टेबलमध्ये 24 आहे. अरे साईड 24 रे, कैसा रे तुम लोग. हा 6 काढला कॉमन, मग याला उचलला आणि इथे ठेवला इज इक्वल टू 0. हा आला परत सोन्या कॉमन, हा काढला कॉमन, राहिला x मायनस 6 इक्वल टू 0, 2 ब्रॅकेट 0. गुरुजी बोलले होते एक तर हा असेल 0 किंवा हा असेल 0. हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेले 2.2 एक्सरसाइजमध्ये. ओके, सो x काय बनला बाळांनो -4 और x आला आपला +6. पण व्हेरी गुड, एक्स कधी निगेटिव्ह नसणार, कारण एक्स काय पकडला आपण, दिवस पकडले होते. डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह, डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो राजांनो आपला एक्स बनला किती बाळांनो +6. आता एक्स म्हणजे कोण होता, कुठे कार्यकर्ता, अरे कुठे, हा निशूने ते काम समजा एक्स डेजमध्ये केलं असेल, याचा अर्थ प्रत्येकाला किती वेळा एक्स +6. सो हा आला x +6 इक्वल टू 6 + 6 इक्वल टू 12. इथं लिहायचं हेन्स निशू टेक्स 6 days and Pintu takes 12 days to complete a work alone. अंडरस्टँड एव्हरीवन. म्हणजे हा एक क्वेश्चन सेम आहे आणि अजून एकच ना टाईमवाला क्वेश्चन आहे की तोही सेम आहे, तर ते बघूया पुढच्या पुढे. चला ओके, हा तुम्हाला बाळांनो वेल नोन क्वेश्चन आहे. हा ऑलरेडी लिनियर इक्वेशनमध्ये पण असा क्वेश्चन तुम्ही बघितला असेलच, नो डाऊट. क्वेश्चन सर्वांनी लवकर नीट वाचा, ही रिक्वेस्ट सर्वांना आहे. सॉरी, हा प्रतीक टेक 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 km/h. Find the speed of the water current. एक एक गोष्ट सांगतो. समजा इथं होता ए, इथे होता पॉईंट आपला बी. ओके, जर समजा वॉटर या डायरेक्शनने फ्लो होत आहे आणि प्रतीक असेल इथं, हे टोटल डिस्टन्स 36 किलोमीटर. ओके, प्रतीक चालला बोटने, प्रतीकची बोटची डायरेक्शन म्हणजे प्रतीकचा जाण्याची डायरेक्शन आणि बोटची डायरेक्शन सेम असेल तर याला काय म्हणतो आपण, अपस्ट्रीम असं म्हणतो. अपस्ट्रीम म्हणजे काय, अपोजिट इन डायरेक्शन, आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे काय बाळांनो, सेम डायरेक्शन. आता बघा, प्रतीक ए पासून चालल्या पुढे बाळांनो बी कडे, बरं प्रतीक ज्या डायरेक्शनने चाललंय ती डायरेक्शन आणि त्या पाण्याची डायरेक्शन सेम आहे, हे झालं डाऊनस्ट्रीम. आणि डाऊनस्ट्रीमच्या वेळेस काय होतं, तुमचा जो बोटचा स्पीड आहे त्या स्पीडमध्ये पाण्याचा स्पीड ॲड होतो. यांनी तुम्हाला काय दिलं बाळांनो बघा, बोटचा स्पीड होता 12 किलोमीटर, बोटचा स्पीड होता 12 km/h आणि याचा जो स्पीड आहे कोणाचा, वॉटर करंटचा स्पीड पकडला असा मी समजा x, तर डाऊनस्ट्रीममध्ये त्या बोटचा स्पीड झाला असता किती, 12 + x, आणि अपस्ट्रीममध्ये त्या बोटचा स्पीड बनला असता बाळांनो 12 - x. हे समजलं सर्वांना, यस ऑर नो. परत ऐका, अपस्ट्रीम म्हणजे काय अपोजिट, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय सेम डायरेक्शन. प्रतीक ज्या डिरेक्शनने चालला होता ती डायरेक्शन आणि वॉटरची डायरेक्शन सेम असेल म्हणजे डाऊनस्ट्रीम. तो चालला होता किती, त्याचा स्पीड होता 12 km/h आणि पाण्याचा स्पीड होता किती, x km/h. म्हणजे सिंपल ना रे, तुम्ही ज्या दिशेने समजा पोहता ते त्याच दिशेने जर पाणी वाहत असेल ना तर तुमचा स्पीड खूप जास्त होतो आपोआप. किंवा इमॅजिन करा, तुम्ही पोहता ते आणि पाणी समोरून येते, तुम्ही किती जरी ताकद लावली तर तुमचा स्पीड कमीच असतो, अपोज होतो. आपण अपोज म्हणजे काय होतं, तुमच्या स्पीडमधून त्या पाण्याचा स्पीड काय होतो, मायनस केला जातो किंवा मायनस होतो, तो स्पीड तुम्हाला बनतो. ओके, सर्वांना समजला ती गोष्ट नक्की. चलो बाकी पुढचं काय महाभारत हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, डोंट वरी अबाउट दॅट. पहिले बेसिक सर्वांना कळणं गरजेचं असतं. आता मी परत एकदा एक्सप्लेन करतोय, 1 by 1 गोष्ट ऐका. तर सर्वांना कळलं बेसिकली, हा होता ए, हा होता बी, ही होती वॉटरची डायरेक्शन, इथं होता आपली बोट आणि वॉटर सेम डायरेक्शन म्हणजे काय, डाऊनस्ट्रीमचा स्पीड किती बाळांनो,
12 मायनस प्लस एक्स आणि अप स्ट्रीमचा स्पीड होता बेटा 12 मायनस एक्सचे. डिस्टन्स दिलं होतं किती 36. ॲज यू नो टाईम म्हणजे काय रे, डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा स्पीड म्हणजे काय बाळांनो, डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईम म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बघा प्रत्येकाला ए पासून बी कडे आणि परत तो आला बी पासून ए कडे, अशी टोटल जर्नी त्याने पूर्ण केली असेल किती तासामध्ये, 8 तासात पूर्ण केली. याचा साधा अर्थ आहे ए पासून बी कडे जायला लागणारा टाईम, ए पासून बी कडे जायला लागणारा टाईम प्लस बी पासून ए कडे यायला लागणारा टाईम, असा टोटल टाईम किती होता बाळांनो, 8 आवर. याचा मला अर्थ सिंपल आहे की पहिले हा टाईम काढणार जायचा आणि मग मी काढणार यायचा टाईम आणि दोघांची ॲडिशन केली, ह्या बनणार किती 8 आवर्स. आता जाऊया परत क्वेश्चनकडे बाळांनो. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्पीडबद्दल बोलूया. या वॉटरचा स्पीड वेळ आपण काय पकडला राजांनो, तो पकडला आपण एक्स. सो लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स किलोमीटर पर आवर. बोटचा स्पीड गिवन होता, स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू 12 किलोमीटर पर आवर. मग बाळांनो स्पीड ऑफ द बोट असं लिहायचं बघा, स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम काय असणार, 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. सेम स्पीड ऑफ द बोट इन अपस्ट्रीम इक्वल टू वॉट, 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. करेक्ट आहे बाळांनो. चलो टोटल टाईम किती लागला म्हणून आपल्याला, 8 तास लागला होता. मला सांगा स्पीड म्हणजे काय सोन्यांनो, स्पीड इक्वल टू वॉट, डिस्टन्स अपॉन टाईम. मग टाईम म्हणजे काय रे बाळांनो, टाईम इक्वल टू वॉट, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग मला सांगा सर्वांनी आता कंडिशन. सो अकॉर्डिंग टू कंडिशन इथं लिहूया आपण आता, अकॉर्डिंग टू कंडिशन. नीट ऐका सर्वांनी. पहिले प्रतीक ए पासून गेलाय बी कडे, दोघांची डायरेक्शन सेम होती म्हणजे त्याला डाऊन स्ट्रीम. टाईम म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती होतं बाळांनो, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू किती होतं राजांनो, 36 किलोमीटर. पहिल्यांदा गेला तो डिस्टन्स होतं 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीमचा स्पीड होता बेटा 12 प्लस एक्स. आता हा पोचला, हा झाला कोणता टाईम, ए पासून बी कडे म्हणजेच काय डाऊन स्ट्रीमचा टाईम. आता तो बी पासून आला कुठं, ए कडे. बी पासून ए कडे येताना डिस्टन्स तेवढंच होतं पण स्पीड काय होता, 12 मायनस एक्स. डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे काय, टाईम. म्हणजे हा होता जातानाचा टाईम आणि हा होता येतानाचा टाईम. असा टोटल टाईम होता किती बाळांनो, 8 तास. ही होती आपली मेन कंडिशन. पुढे अवघड नाही. या दोघांमध्ये कोण आला कॉमन, 36 काढला कॉमन, राहिलं कोण, 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इक्वल टू वॉट 8. बाळांनो हा होता मल्टिप्लाय, तो होणार डिवाइड. हे नीट समजून घ्या, मुले यात गोंधळ करतात. ओके, काय होईल बेटांनो, 1 बघा आणि इथे होणार बेस स्टेप. 1 इंटू काय होणार, 12 मायनस एक्स. 1 इंटू 12 मायनस एक्स, 12 मायनस एक्स 12, अरे सॉरी हां 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स इंटू 1, 12 प्लस एक्स. एकच मिनट, तो दया गड़बड़ कर रहा है, सॉरी. हां एक ओके. हा आला मिळालो 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स अपॉन काय होईल सोन्यांनो, ए प्लस बी आणि ए मायनस बीचा कॉन्सेप्ट याने उद्याला मल्टिप्लाय. काय होईल ते बोला मग, 12 मायनस एक्स इंटू 12 प्लस एक्स इज इक्वल टू 36 अपॉन कोण 8. करेक्ट का, नाही 8/30, सॉरी 8/36. चला सॉल्व करूया बाळांनो. काय बनणार बोला, प्लस मायनस कॅन्सल, 12 प्लस 12 24. ए मायनस बी, ए प्लस बी. बाळांनो सर्वांना माहिती आहे ए प्लस बी, ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे बाळांनो बोला ए मायनस बी, ए प्लस बी, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. 8 ने 36 डिवाइड होईल का, नाही. 4 होईल का, हो. 4 1 4, 4 2 8, 4 9 36.
हा एवढा 2/9. ओके, परत करायचं क्रॉस आता, याने होणार या 2ला आणि 9 होणार या 24ला. 24 × 9 = 2 इन ब्रॅकेट 12चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. 2 होता मल्टिप्लाय घेऊन या डिवायडर लगेच चला. 24 × 9/2 इज इक्वल टू काय बेटांनो 12चा स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर. 2 1 जा 2, 2 12 जा. अरे बे कबे बेजुने 4 ना राजाओ, कैसा रे तुम लोग ऐसा रे होता बे कबे दुने 4. 12 × 9 108. 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला एक्स हवा होता, हा होता मायनस, याला ना अलीकडे हा होईल प्लस, हा जाईल पलीकडे मायनस. फिट अँड पार्ट, हा मायनस आला अलीकडे काय होईल प्लस. हा होता 144 आणि हा प्लस काय होईल बेटा मायनस. याला करा बरं मायनस काय होईल बेटा, हा बोला फास्ट. एक्स स्क्वेअर मायनस 144 मायनस 1 4 8 6 36. इमॅजिन, आय थिंक तो 36 होईल ना, तो 8 आणि 6 बरोबर आहे. हा 36. मी घेतलं स्क्वेअर रूट बेटांनो, टेकिंग स्क्वेअर रूट काय बनणार हा x इक्वल टू प्लस मायनस 6, पण x इक्वल टू 6 और x इक्वल टू मायनस 6. बट x कधी तुमचा -6 नसणार आहे, कारण x काय पकडला आपण स्पीड, आणि स्पीड ऑफ द वॉटर करंट कधी निगेटिव्ह नसतं. सो लॉजिकली बेटा आपला x किती बनला 6, आणि x म्हणजे आपण बेटा काय पकडलं होतं स्पीड ऑफ वॉटर करंट. हेन्स स्पीड ऑफ वॉटर करंट बी x 6 किलोमीटर पर हवर. आय होप सर्वांना हा क्वेश्चन समजला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. थोडा टफ आहे पण एवढा अवघड नव्हता. डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम स्पीड कधी ॲड होते कधी निगेट होते या गोष्टी समजून घ्या. जेव्हा आपण दोघं सेम म्हणजे वॉटर करंटचा स्पीड जे वॉटर म्हणजे पाणी ज्या साईडने पाणी ज्या साईडने वाहतंय त्याच साईडने जर आपण पोहत असेल तर आपल्या स्पीडमध्ये पाण्याचा स्पीड ॲड होतो. आणि जेव्हा पाणी समोरून येतं आहे आणि आपण अपोजिट चाललो असेल पाण्याच्या, तर आपल्या स्पीडमधून वॉटरचा स्पीड काय करायचा मायनस. साधी सिंपल आयडिया. ओके चलो. अबे हे तो तुम्हाला बाय का खेळे बाळांनो, हे तुम्हाला असंच जमतं. वाचा क्वेश्चन काय बाळांनो, काय होता 461 नंबर आहे, याला डिवाइड केले का नॅचरल नंबरने. समजा इमॅजिन करा हा आपला 460 नंबर आहे, याला आपण डिवाइड केलं नॅचरल नंबर, त्याला पकडलं मी एक्स. समजा कशाला पकडला आपण एक्स पकडला नॅचरल नंबर. याला डिवाइड केल्यावर क्वेश्चन जो बनतो क्वेश्चन तो कसा बनतोय बघा 6 मोर दॅन, उलट लिहायचं 6 मोर दॅन. दॅन नंतर कोण होता 5 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय दॅन द डिवायझर जो आपण कोण पकडला होता एक्स. अरे काय शिट, हा आला आपला डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. परत याच्यात सांगतोय पूर्ण ऐका सोन्यानो. एक नंबर होता 460, याला आपण डिवाइड केलं एक्सने, याचा अर्थ याला म्हणतात बाळांनो डिवायझर, याला म्हणतात सोन्यानो डिव्हिडंड. ओके, इथे सोडवल्यावर जे उरतं याला म्हणतो आपण क्वेश्चन, सोडवताना क्वेश्चन, आणि इथे जो उरतो याला म्हणतो आपण रिमाइंडर. एवढं कळलं असेल. रिमाइंडर होता 1 नो डाऊट. डिवायझर जो होता त्याला पकडलं मी एक्स नो डाऊट. क्वेश्चन कसा होता उलटल्या 6 मोर म्हणजे प्लस दॅन कोण 5 टाइम्स कोण डिवायझर जो काय पकडला आपण एक्स पकडला. हा आला आपला क्वेश्चन. अंडरस्टँड. चला मग सगळ्यात पहिलं काम काय, आपण एक्स काय पकडला होता तो नॅचरल नंबर. ओके, सो लेट नॅचरल नंबर बी एक्स, जो आपला कोण आहे ॲक्च्युली खरं म्हणजे तर तो आपला डिवायझर आहे. आपला डिव्हिडंड कोण आहे सोन्यानो, ज्याला आपण डिवाइड करतो तो कोण आहे आपला 460. आपल्याला भेटलेला रिमाइंडर कसा आहे बाळांनो, रिमाइंडर होता किती बेटा 1, पण आपल्याला भेटलेला क्वेश्चन कसा होता, क्वेश्चन वाचा. क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय करायचं डिवायझरला. हा होता क्वेश्चन. आपण लहानपणी शिकलो होतो बाळांनो काय, डिव्हिडंड इक्वल टू काय, डिव्हिडंड इक्वल टू कोण
डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हे तो आपने ऐकलाच असेल ना भाऊ. बोला डिव्हिडंड कोण आहे बेटांनो 460. डिवायझर कोण आहे आपला x इंटू क्वोशंट होता बेटा 5x प्लस 6 आणि रिमाइंडर होता बेटा 1. जस्ट त्याला सोडूया. 460 असाच ठेवला. x इंटू 5x 5x स्क्वेअर x इंटू 6 6x प्लस 1 हा होता प्लस तो घेऊन जा पलीकडे. सो बेटा याला लिहून घ्या अगोदर 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इक्वल टू 0. याला नीट सॉल्व करूया बाळांनो. हा काय बनणार आहे जन्म आता 5x स्क्वेअर प्लस 6x आणि मायनस 459 इज इक्वल टू 0. हे आलं आपलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज इट करेक्ट टू ऑल ऑफ यू. आता याचे पाडूया आपण फॅक्टर्स. कसे पाडणार सांगा बरं फॅक्टर. लय झालं म्हणाले. बोला 5 इंटू दिस वन मायनस साईन द्या. 5 इंटू 459 आणि इथे हवं आहे किती बाळांनो 6. बोला 450 गुणिले 5 459 गुणिले 5 किती रे 5 9 45 5 4 5 5 25 4 29 9 2 5 24 2 22 2295. आय वॉन्ट मायनस 2295 हियर आणि आय वॉन्ट हियर इतना 6 चाहिए लेकिन प्लस चाहिए. आता एवढाचा सेन्स कळतोय की त्या दोन नंबरचा डिफरन्स असेल 6 आणि त्या दोन नंबरचा प्रोडक्ट आहे 2295. चला मग 2295च्या आसपास आता खेळूया. इथं कळतं की ते एक 1600 नावाचा माणूस आहे. हा होता 40चा स्क्वेअर. याच्यापेक्षा मोठा असेल आणि शेवटी सगळ्यात मेन काय माहिती का इकडे शेवटी 5 पाहिजे. 5 कधी येतो एक दोन्ही अंक असतील 5 5 किंवा एक असेल कोण एक असेल किती 5 असा तो फरक आहे 6चा. बोला मग काय किंवा 5 9 45. तर समजा हा आहे 40चा स्क्वेअर तर 45 इंटू समजा आपण केलं असतं 51. कारण का डिफरन्स किती हवा आहे डिफरन्स 6चा आणि एकाच्या शेवटी जर 5 असेल तर एकाच्या शेवटी 1 आहे. कारण बघा ना दोन नंबरचा जेव्हा आपण करतोय प्रोडक्ट म्हणजे गुणाकार तर शेवटी 5 आला पाहिजे होता. 55 म्हणजे 5 पाहिजे होता. तर 5ने गेलं जेव्हा आपण एक्झाम्पल आहे 35 गुणिले 25 तर 5 5 25 बनतो किंवा 5 1 5 बनतोय. मग हे कधी शक्य आहे. मी चेक केलं का 2200च्या आसपास आहे. याच्यापेक्षा लहान होता 1600. थोडासा मोठा घेतला तर आला असता 4500. मग मी हे केलं की 45 गुणिले मी काय केलं 6ने वाढवून घेतलं. 6 का वाढवलं कारण मला 6चा डिफरन्स हवा होता. मग मी 6 ॲड करून चेक केलं आणि मी यांना करतोय मल्टिप्लाय चेक करतोय. 1 5 1 4 0 5 5 25 2 5 24 2 22 हा आला 5 हा आला 9 हा आला 22. 2295 जो आपल्याला हवा होता. सर्वांना फॅक्टर कसे पाडले हे समजले राजा नव्हता. तर हे शेवटी बघा हा प्रॅक्टिसचा पाड आहे. एवढा अवघड नाही जाती गोष्ट पण तरी ठीक आहे. चला तर फॅक्टर होते आपल्या बेटांनो 45 आणि 51. ह्याला मायनस आहे हा प्लस आहे हा प्लस हा होईल मायनस. आय थिंक सो पुढचं तुम्हाला जमेल का मी ते करून दाखवू. चला मी करून दाखवतो नो डाऊट. काही विषय बेटांनो काय होता पुढचा वाजता आपल्याकडे 5x स्क्वेअर याचे फॅक्टर्स काय पडले बाळांनो आपले या नंबरचे -45 प्लस 51 -45x प्लस 51x मायनस 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 कोण आहे पुढे 459 -459 इक्वल टू 0. याच्यातून आला कॉमन कोण मिळालं 5x. मग राहिलं कोण सांगा x मायनस 5 9 45 करेक्ट का. याचा साधा अर्थ आहे याच्यामध्ये कॉमनणारे लहान नंबर कोण लहान आपला 51. तर बरोबर हा इथे राहिलाच पाहिजे. हा आपला जागतिक नियम होता. हा आला बेळांनो कॉमन x -9 राहिला कोण बाळांनो 5x प्लस 51 इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे बाळांनो आयदर सोन्यानो हा होणार 0 किंवा हा होणार 0 म्हणजेच x इक्वल टू 9 बनणार किंवा x इक्वल टू -51/5 करेक्ट राजांनो. अरे दमला काय झोपला काय आज झोपू नको रे बाबा महत्वाचं राजा. मी काय करू त्याला आता लक्ष द्या लक्ष द्या समजून घ्या प्रॅक्टिस करा अभ्यास करा इंस्टा काही नाही करू बघा. मग एक्स कधीच आपला निगेटिव्ह नसणार का. आता म्हणा सर एक्स आपण काय पकडला होता नॅचरल नंबर. एक्स कोण आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असतं काय नाही ना. एक्स नॅचरल नंबर
कॅन नॉट बी ती आणि व निगेटिव्ह नसतो. सो आपला एक्स किती बनला बाळांनो 9. आपला क्वेश्चन काय होता राजन तोच होता फाइंड द क्वेश्चन आणि कोण डिवायझर. हा आला आपला कोण डिवायझर. डिवायझर इक्वल टू वॉट 9 आणि क्वेश्चन कोण होता आपला बाळांनो तर क्वेश्चन होता आपला 5x प्लस पुढे गेलं ते 6. हा आला 5x प्लस 6. 5x होता 9 प्लस 6 5 9 45 45 प्लस 6 इक्वल टू किती 51 दॅट इज 51. हे आला आपला क्वेश्चन. आय होप सर्वांना हाही क्वेश्चन समजला असेल. 3 ते 4 मागचे क्वेश्चन आहे. ओ माय गॉड नाही सोपे सोपे प्रश्न आहे समजून घेत. चला बघूया पुढचा प्रश्न काय होता बघा. टँक कॅन बी फिल्ड. नीट वाचा बघा 4 मागचा क्वेश्चन आहे तर नीट वाचत चला राजा ठीक आहे. A tank can be filled by 2 taps in 6 hours. The smaller tap alone takes 5 hours more than the bigger tap. काय बोललाय त्यानंतर कोण आहे बेटा bigger taps alone. Find the time required by each tap to fill the tank separately. हे बघा बाळांनो सिंपल सांगतो. एक टाकी होती. या टाकीला 2 टॅप आहे. एक आहे स्मॉल टॅप एक आहे लार्ज टॅप आहे. करेक्ट का. तर हे काय म्हणताय A tank can be filled up by 2 taps in 6 hours. दोघां मिळून ते टँक 6 hours मध्ये फिल होतोय. स्मॉलर टॅपला अलोन टेक्स 5 hours मोर. स्मॉलर टॅपला बिगर टॅपपेक्षा 5 तास जास्त लागतात तो टँक भरायला. मग राजांनो त्यानंतर कोण आला बिगर टॅप. आता बघा समजा मी म्हणलं बिगर टॅपला लागतात x hours तर स्मॉलर टॅपला लागतील किती आवर्स x प्लस 5 hours. ॲग्रीड ऑल ऑफ यू. बरं आता बघा एक साधा कॉन्सेप्ट आहे. एक टँक जर सपोज बाळांनो 2 तासात भरतोय. हे आपण डेजचा बघितलेला कॉन्सेप्ट आहे का सेम कॉन्सेप्ट. एक टँक जर 2 तासात भरतोय तर सांगा बरं एका तासामध्ये त्या टँकचा किती पोर्शन भरणार. सर सोपं आहे की रे. एक टँक जर 2 तासात भरतोय तर एका तासात त्या टँकचा अर्धा पार्ट भरणार. यस ऑर नो ऑल ऑफ यू. म्हणजे आपण काय करायचं सिंपल लॉजिक आहे. दोघांना जर आपण 2 ने डिवाइड केलं असतं तर हा 2 2 कट इथं बरोबर 1 hour राहिला असता. 1 hour ऑफ त्या टँक म्हणजे अर्धा टँक भरतोय किती तासामध्ये 1 तासामध्ये. म्हणजे काय करायचं जर समजा त्या टँकला असं म्हणूया आपण त्या टँकला जर x एवढे हवर लागत असेल तर एका हवरमध्ये त्या टॅपचा वापर करून तो टँक एवढा भरणार. सेम एका हवरमध्ये स्मॉलर टॅप जर एवढ्या तासात तो टँक भरवतोय याचा अर्थ एका तासात स्मॉलर टॅपचा वापर करून तो टँक किती भरणार 1/x + 5. हे काय होतं बाळांनो एका तासात बिगर टॅपचा वापर करून भरलेल्या टँकचा पोर्शन किती भरला असेल तेवढा भरला असेल. सेम हा काय होता एका तासात स्मॉलर टॅपचा वापर करून तो टँक एवढा भरला असेल. ॲग्रीड आहे. चला आता आपल्याला बेटा काय हवंय फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय ईच टॅप टू फिल द टँक सेपरेटली. चला सगळ्यात पहिली गोष्ट काय त्यानंतर होता कोण लार्जर का बिगर टॅप. ओके सो लेट बिगर टॅप टेक्स x hours to fill the tank. So smaller tap takes किती hours असते बेटांनो 5 hours more. So smaller tap takes x + 5 hours to fill the tank. मग आता हा झाला पोर्शन. आता पुढचा कॉन्सेप्ट काय एका तासात स्मॉलरचा आणि बिगरचा वापर करून तो टँक किती भरतो ते काढायचं सेपरेट. बघा टँक फिल्ड बाय using bigger tap in 1 hour is equal to what 1/x. Same tank filled by using smaller tap in 1 hour is equal to 1/x + 5. Next
ज्या वेळेस हे दोन्ही टँक एकाच वेळेस वापरतोय आपण, तेव्हा या दोघांचा वापर करून तो टँक भरतोय किती तासामध्ये? 6 आवरमध्ये. इफ बोथ टँक कॅन फिल्ड both tap not a tank, both the tap can fill the tank in 6 hours. So सांगा बरं, in 1 hour tank filled by both the tap is equal to what? जर दोघांचा वापर करून तो टँक 6 तासात भरतोय, याचा अर्थ एका तासात त्या दोन्ही टॅपचा वापर करून त्या टँकचा 1/6 पार्ट भरणार. हे कळालं. म्हणजे तुमची आता बाळांनो कंडिशन काय बनते बघा बाळांनो. सो रिक्वायर्ड कंडिशन किंवा आपण लिहूया गिवन कंडिशन काय? स्मॉलर सॉरी बिगर टॅप एका तासात त्या टँकचा एवढा पार्ट भरतोय. करेक्ट आहे. स्मॉलर टॅपचा वापर करून त्या टँकचा एका तासात एवढा पार्ट भरतोय आणि त्या दोघां मिळून एका तासात एवढा पार्ट भरतोय. हे आणि काय असणार होतं? इक्वल. करा वेळानो क्रॉस मल्टिप्लाय. काय वेळा तुम्ही बोला बरं? 1 × x हा असा लिहूया आपण. 1 × x + 5 x + 5 प्लस x × 1 x आणि हा आपला बेस सेम केला आपण x इन ब्रॅकेट x + 5 इज इक्वल टू 1 किती बाळांनो ते 6 होता. आणि याला करूया सॉल्व. सॉरी हां बोला काय बोलते? x + x बेळांनो 2x + 5 अपॉन x² प्लस वॉट 5x इक्वल टू वॉट 1/6. करूया क्रॉस मल्टिप्लाय परत. याने होणाऱ्या 1ला मल्टिप्लाय x² + 5x इक्वल टू याने होणार याला मल्टिप्लाय 6 इन ब्रॅकेट वॉट 2x + 5 x² + 5x इक्वल टू 6 × 2 = 12x प्लस 6 × 5 30. यांना घेऊन या अलीकडे. x² + 5x प्लसचा बनणार मायनस प्लसचा बनणार मायनस इक्वल टू 0. सो बाळांनो हाला x² 5 - 12 - 7x - 30 इक्वल टू 0. हे आलं आपलं बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्या पुढचं तुम्हाला जमणारे मी करत बसणार नाही. मी जस्ट फॅक्टर तुम्हाला सांगतोय. हा y -30 हा y -7. इथे निगेटिव्ह साईन म्हणजे काय? असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार केला की तो बनतो 30 आणि त्या दोघांचा डिफरन्स किती पाहिजे होता आपल्याला 7. लॉजिकली बाळांनो 10 × किती 3. हा मायनस म्हणजे हा मायनस सॉरी हा मायनस मोठ्याला हा काय होणार प्लस. पुढचं सर्वांना माहिती आहे. लॉजिकली बाळांनो सॉल्व करा. याचं आन्सर बनणार आपलं किती? x इक्वल टू वॉट 10 आणि एक असेल x + 5 इक्वल टू वॉट 10 + 5 इक्वल टू वॉट 15. हे पुढचं तुम्हाला सर्वांना जमून जायला हरकत नाही. ओके गाईज. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. हा आहे पुढचा प्रश्न जो होता बाळांनो 2020 सालचा. सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी क्वेश्चन पहिले बाळांनो नीट वाचत चला. मी याला रफली एक्सप्लेन करतो बघा. सम ऑफ एरियाज ऑफ 2 स्क्वेअर. बाळांनो समजा हा एक स्क्वेअर आहे आणि हा एक स्क्वेअर आहे. एक्झाम्पल आहे स्क्वेअर बाबांनो. हां चला या दोघांच्या एरियाचा सम इमॅजिन करा. हा एक एरिया हा एक एरिया. याची साईड पकडली मी समजा x याची पकडली मी y. सर आपण तर शिकतोय क्वाड्रॅटिक y अलाउड नाही. डोंट वरी y फक्त वापरायचा. पण शेवटी आपण टर्न करणार आहोत पुढच्या कॉन्सेप्टमध्ये. ऐका आता. या दोघांच्या एरियाची सम दिली होती आपल्याला a1 + a2 दिला होता बाळांनो किती 400. तर लॉजिकली एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? एरिया ऑफ अ स्क्वेअर इक्वल टू वॉट साईड त्याचा स्क्वेअर. म्हणजे हा काय बनणार बाळांनो बोला बरं? हा होणार x² हा होणार y² इक्वल टू वॉट 400. आता मला हवं आहे वायची व्हॅल्यू. पुढे वाचलं काय बाळांनो? डिफरन्स बिटवीन देअर पेरीमीटर. समजा हा एक x आहे हा y. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर असतो 4 × कोण साईड. यांचा दिलाय डिफरन्स म्हणजे 4x - 4y. चालेल का? हा डिफरन्स दिला होता किती बाळांनो 16. बघा ना रे. पहिला जो स्क्वेअर आहे त्याचा पेरीमीटर मायनस दुसऱ्या स्क्वेअरचा पेरीमीटर इज इक्वल टू होता बेटांनो 16. ॲग्रीड आहे. इफ द डिफरन्स बिटवीन देअर पेरीमीटर इज 16 मीटर. बेटा इथून लॉजिकली 4 काढून घ्या कॉमन. x - y इक्वल टू 16 4 चौक 16 x - y बरोबर 4. इथून y काढून घ्या 4 आणा अलीकडे. हा बनणार x - 4 इक्वल टू वॉट x - 4 इक्वल टू वॉट y. आणि बाळांनो शेवटी मग ही व्हॅल्यू ठेवायची. याच्यामध्ये तुम्हाला भेटणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला आता एकदा परत नीट बघूया 1 बाय 1. ठीक आहे. ऐका. नंबर 1
लेट हॅलो लेट साइड ऑफ टू स्क्वेअर बी एक्स अँड वाय, एक्स मीटर आणि वाय मीटर. ओके चला मला सांगा पेरीमीटर ऑफ स्क्वेअर काय असतो बेटा फॉर्म्युला आपल्याकडे 4 इंटू कोण साईड, करेक्ट का. मग बाळांनो पेरीमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर काय बनणार बेटा आपल्याकडे 4x. सेकंड पेरीमीटर ऑफ सेकंड स्क्वेअर काय बनणार 4y. गिवन काय होतं, गिवन डिफरन्स दिला होता, डिफरन्स बिटवीन पेरीमीटर इज इक्वल टू दिला होता 16. करेक्ट आहे बेटांनो. हा बनणार 4x मायनस 4y इक्वल टू 16. 4 काढला कॉमन, x मायनस वाय इक्वल टू 16. याने होणार याला डिवाइड, x मायनस वाय इक्वल टू 16 अपॉन 4 इक्वल टू वॉट 4. बाळांनो मला हवा आहे y, हा होता मायनस, तो गेला पलीकडे, तो आला अलीकडे. सो हा बनणार x मायनस 4 इक्वल टू वॉट y. ही आला आपला नंबर 1. आता काय गिवन आहे, सम ऑफ द एरिया ऑफ स्क्वेअर, सम ऑफ द एरिया. सो गिवन कंडिशन पूर्वी मला सांगा लवकर, एरिया ऑफ स्क्वेअर बेटांनो काय असतो रे फॉर्म्युला, एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू वॉट साइड स्क्वेअर. सो तुम्हाला दिलेली आता गिवन कंडिशन आपण लिहिणार आहोत. काय, पहिल्या स्क्वेअर जो आहे त्याची साईड होती x, त्याचा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. एरिया ऑफ द स्क्वेअर, सम ऑफ द एरिया ऑफ स्क्वेअर इज 400. सो इज इक्वल टू कोणाला बाळांनो 400. कळलं हे बघा रे, एरिया ऑफ फर्स्ट प्लस एरिया ऑफ सेकंड होता 400. A1 म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर काय होता साइड स्क्वेअर. पहिल्या स्क्वेअरची साईड पकडली आपण x, तो याचा आला x स्क्वेअर आणि याचा आला y स्क्वेअर इथे आलं. अंडरस्टूड बेटांनो. पण आपल्याला y नको होता, मग बाळांनो y म्हणजे कोण राजांनो x मायनस 4 यात ठेवून देऊया. x स्क्वेअर प्लस x मायनस 4 त्याचा स्क्वेअर इक्वल टू वॉट 400. करूया सॉल्व. एक्स स्क्वेअर बेटांनो a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बेटा काय होता a स्क्वेअर. व्हेरी गुड बेटा. मायनस 2 इंटू a इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू वॉट 400. बघा हा आपला बेटांनो वापरला फॉर्म्युला आपण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो बाळांनो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर, 2 इंटू 4 मायनस 8x, 4चा स्क्वेअर 16. हा होता प्लस, त्याला ना अलीकडे मायनस 400 इक्वल टू वॉट 0. 2x स्क्वेअर मायनस 8x, 16 मायनस 400 मायनस 384 इक्वल टू वॉट 0. याला 2 ने डिवाइड होते, डिवाइड करून घ्या. डिवाइड बाय 2 हा होणार एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 384. हां बरोबर आहे. बे एक बे उरला एक बेनं वाढरा बेजुने 4 इक्वल टू 0. जस्ट हे आले बेटा आता क्वाड्रॅटिक. याचे तुम्ही फॅक्टर पाडून पुढे तुम्हाला सॉल्व्ह करता येतं सर्वांना. महत्त्वाचं काय असतं तर बाळांनो आता हे इक्वेशन बनवणं खूप महत्त्वाचं आहे. इथे एकदा तुम्हाला क्वाड्रॅटिक भेटले की तुम्हाला सर्वांना हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. ते तुम्ही प्लीज करून बघा राजानो. ओके चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. बघा क्वेश्चन छान आहे. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 240 किलोमीटर विथ द युनिफॉर्म स्पीड. ओके समजा इमॅजिन करा एक ट्रेन आहे बाळांनो, या ट्रेनने काय केलं 240 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते. ओके त्याचा स्पीड जो होता तो युनिफॉर्म म्हणजे काय सेम स्पीड असणं. ओके इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इज इंक्रीज बाय 12 किलोमीटर पर हवर इट टेक्स 1 hour लेस टू कवर द सेम डिस्टन्स. इट टेक्स 1 hour टू कवर द सेम डिस्टन्स. बघा एकदम सिंपल बोलतो मी, एकदम नॉर्मल बोलूया. मग आपण क्वेश्चन बोलूया. एक इमॅजिन करा एक होती समजा आपली एक ट्रेन असेल बाळांनो. ओके या ट्रेनला समजा एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. याचा काहीतरी आपण स्पीड पकडला, एक्झाम्पल पकडला आपण समजा 60 तर शक्य नाही आहे पण एक असं बघूया आपण 150 समजा बघूया 150 किलोमीटर पर आवर पकडला आपण. एक्झाम्पलची गोष्ट मी परत सांगतोय. आता या स्पीडने जर मी गेलो तर मला एवढं डिस्टन्स कव्हर करायला फॉर एक काम करा, हे जरा जास्तच घेतलं आहे मी. आपण एक रॅन्डमली बघूया की काहीतरी मी समजा स्पीड पकडला, या स्पीडने गेलो आणि मला एवढं डिस्टन्स कव्हर करायला समजा लागतात ते 5 तास. एक्झाम्पलची गोष्ट बोलतोय मी. ओके जर मी समजा स्पीड वाढवला, आता
स्पीड बनला आता समजा माझा 60 किलोमीटर पर आवर, तर मला 1 तास कमी लागतोय, 1 तास कमी लागतोय. पहिले मला लागायचे 5 तास, आता लागणार किती बाळांनो 4 तास. याचा अर्थ काय कळला, पहिल्या कंडिशन मधला जो टाइम होता तो होता 5 तास. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण स्पीड वाढवला तेव्हा टाइम 1 तासाने कमी झाला, तो किती बनला 4 तास. सो बेटा या दोघांचा डिफरन्स जो असेल तो किती असेल 1 आवर. कळलं फरक कसा आहे. हे का म्हणले की नॉर्मल जेव्हा तुम्ही जाशाल तेव्हा तुम्हाला 5 तास लागत असतील, जर आपण स्पीड वाढवला तर 1 तास कमी लागतोय. तो कमी म्हणजे काय बनते कंडिशन आपली, पहिला टाइम मायनस दुसरा टाइम बरोबर 1 आवर. हा माझा बेस होता. आता मी येतो क्वेश्चनकडे नीट परत एकदा सांगू. आता बेटांनो समजून घ्या, मला काय हवंय, पहिल्या केसचा टाइम मायनस दुसऱ्या केसचा टाइम. चला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया बघा. सो चला आपण बेटा पकडूया काय, इनिशियल स्पीड पकडूया आपण एक्स. सो लेट इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन पकडला किती बाळांनो आपण बी एक्स किलोमीटर पर आवर. हा होता मेन स्पीड. आता ह्या वेळेस बाळांनो सगळ्यात मेन काय आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे. डिस्टन्स होतं बेटा 240 किलोमीटर. म्हणजे काय की मला समजा एवढं डिस्टन्स जायचं असेल आणि जर माझा स्पीड हा असेल तर किती टाइम लागेल ते आपण काढणार आहोत. ओके, आपल्याला माहिती आहे सर्वांना काय बाळांनो, स्पीड म्हणजे काय राजांनो, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. मग राजांनो टाइम म्हणजे काय रे बेटांनो, टाइम इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन कोण होणार सोन्यांनो, स्पीड. करेक्ट का, यस और नो. सो टाइम रिक्वायर्ड टू कवर 240 किलोमीटर विथ द स्पीड जो होता बेटा तो पकडला आपण किती x किलोमीटर पर आवर इज इक्वल टू डिस्टन्स होता बेटा 240 आणि स्पीड होता बाळांनो किती x. हा आला आपला पहिला टाइम जो होता बघा 5 आणि 4 वाला फंडा. आता त्यांनी स्पीड वाढवला किती बाळांनो 12 किलोमीटर पर आवर ने. ॲज स्पीड इज इंक्रीज बाय 12 किलोमीटर पर आवर. मग सांगा बघा आता न्यू स्पीड आपल्या बेटा काय बनणार आहे, मग न्यू स्पीड इक्वल टू व्हॉट एक्स प्लस 12 किलोमीटर पर आवर. हा झाला आपला नवीन स्पीड, पण डिस्टन्स सेम होतं. ते बोलले आपल्याला बाळांनो काय, विथ द सेम डिस्टन्स कसं होतं बाळांनो, सेम होतं. सो टाइम इक्वल टू व्हॉट, स्पीड अपॉन डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स होतं 240 आणि स्पीड होता किती बाळांनो एक्स प्लस 12 आवर. हे मगाचं पहिल्या केसमध्ये लागलाय 5 तास. दुसऱ्या केसमध्ये जेव्हा मी टाइम वाढवतो तेव्हा 1 तास कमी लागतोय, म्हणजे लागले 4 तास. म्हणजेच काय तर 5 - 4 म्हणजे किती 1 तास. असा तो फंडा होता. सो इथं लिहूया बाळांनो. सो गिवन कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय बाळांनो, आपला पहिला केसचा टाइम किती बाळांनो 240 अपॉन एक्स. हा होता आपला टाइम. जेव्हा आपण स्पीड वाढवला तेव्हाचा लागणारा टाइम होता किती बाळांनो एक्स प्लस 12 आवर्स. आणि यांचा डिफरन्स जो होता तो होता बेटा किती 1. याच्यातून मी काढला 240 कॉमन. 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 12 इज इक्वल टू वॉट 1. बाळांनो हा गेला डिवाइडला, करा क्रॉस मल्टिप्लाय. काय होणार 1 इंटू कोण एक्स प्लस 12 मायनस साईन एक्स इंटू 1 एक्स अपॉन यांचं होणार सोन्यांनो मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू काय, हा गेला बेटा डिवाइडला 1 अपॉन 240. राजांनो x कॅन्सल, 12 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 12 ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 240. करा परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने होणार या 1ला मल्टिप्लाय. सो हा होईल एक्स स्क्वेअर प्लस 12x आणि याने होणार याला मल्टिप्लाय 12 इंटू 240 दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 12x इक्वल टू 12 गुणिले 24. 24 गुणिले 12 बे चौक 8 बे दुने 4 4 1 4 4 2 सॉरी हां काय होईल 8 4 4 8 2. हा आला 288. मग बाळांनो हा आला इकडे. सो एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 288 इक्वल टू 0. हे बनणार आपलं इक्वेशन. सॉरी इथे एक 0 राहिला ना अजून. हा आला 0 इक्वल टू 0. हे आलं 0. अरे हा 0 राहिला बाळांनो बघा ना. आपण काय केलं 24 गुणिले केलं 12
12 चौक 48, 8 4, 12 दुने 24 आणि 4 28, पण हा झिरो आपण घेतलाच नव्हता. ओके, तो त्याला झिरो दिला. तर आता हे आलं आपल्या बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे फॅक्टर्स पाडणं एवढं अवघड नाही, ते तुम्हाला जमून जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आय होप तुम्हाला सर्वांना वर्ड प्रॉब्लेम ही पूर्ण बुकमधले कव्हर केले राजांनो. काही याच्यातले एक्झाम्पल जे होते ते सॉल्व होते, काही प्रॉब्लेम सेटमध्ये होते. स्टील अजून एक क्वेश्चन आहे जो तुमचा घ्यायचा बाळांनो, मी तो घेऊ एकदा 2 मिनिटात थांबा फक्त. कुठे गेलं ते? हा एक क्वेश्चन बाळांनो, हा एक क्वेश्चन आपल्या बोर्डाला आलता 2023 साली. हा एक क्वेश्चन मी कव्हर करतो आणि मग आपण थांबूया. ओके, क्वेश्चन रीड करा सर्वांनी बाळांनो. काय होतं बघा, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. मी तुम्हाला सुरुवातीला बोललोय एक नंबर एक से बघा ना 2 3 4 5 6 7 हे आपल्या 1 हां हे असतात आपले नॅचरल नंबर. ओके, इमॅजिन करा हा नंबर जर मला एक माहिती असेल तर पुढचा नंबर कसा मिळतो रे बाळांनो, यात आपण +1 करतो. सेम हा माहिती असेल तर हा कसा भेटणार रे बाळांनो, +2 करणार. हातून हा कसा भेटणार बाळांनो, +3. असे भेटतात आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. मग लाजांनो आणि लाजींनो, चला सो लेट किती ते 5. ओके, सो 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर. पहिला पकडला आपण x, दुसरा होणार x+1, x+2, x+3 आणि x+4 रिस्पेक्टिव्हली. ओके, तर कंडिशन काय बाळांनो, ती कंडिशन आता मी वाचतो आणि मग आपण इक्वेशन फॉर्म करूया. सम ऑफ द स्क्वेअर, या सगळ्या नंबरच्या स्क्वेअरची सम. पहिला नंबरचा स्क्वेअर प्लस दुसरा नंबरचा स्क्वेअर प्लस तिसरा नंबरचा स्क्वेअर प्लस चौथ्या नंबरचा स्क्वेअर प्लस पाचव्या नंबर बाळे अरे 1 2 3 4 5 1 2 3 अरे वे तर राहिलं नाही. x+3चा स्क्वेअर प्लस x+4चा स्क्वेअर अशी सम दिली होती किती बाळांनो, 1455. करेक्ट का? चला एक कॉमन सेन्स येतं, a+b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे बाळांनो. a² + 2ab + b². सिंपल आहे. या नंबरला करायचा 2 ने मल्टिप्लाय आणि याचा लिहायचा स्क्वेअर. बघा x² लिहायचा प्लस इथं x ना 2च्या डबल 4x आणि या 2चा स्क्वेअर 4. सेम x² + 3च्या डबल 6x + 9 आणि x² + 4 दुने 8x + 16 इज इक्वल टू काय रे बाळांनो, इज इक्वल टू होता 1455. करेक्ट का? x² किती झालं, 1 2 3 4 5x². नेक्स्ट 2x + 4x 6x, 6 + 6 12, 12 + 8 become 20 of x. Next 1 + 4 5, 5 + 9 14, 14 + 16, 14 + 16 become 30 आणि तो होता प्लस, त्याला घेऊन या अलीकडे, हा होईल मायनस इज इक्वल टू आर 0. सो राजांनो हा बनला 5x² + 20x. 30 - 1 4 म्हणजे 1 4 30 म्हणजे 2 5 समथिंग व्हायला पाहिजे तो. हां बरोबर आहे. याला करा बेटा 5 ने डिवाइड होते. सो याला करूया डिवाइड बाय 5. सो बेटांनो हा काय बनणार सांगा लवकर. जर याला मी 5 ने डिवाइड केलं असतं तर बेटा काय बनला असतं रे, x². याला करा 5 ने डिवाइड 5 चौक 20 आणि याला करा डिवाइड 5 ने बाळांनो, हा काय बनणार रे, 5 दुने 10, 4 उरले 4 म्हणजे 5 8 40 उरले 2, 5 5 25 इज इक्वल टू 0. हे आले आपल्या बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि याचे फॅक्टर माझ्या मते एवढे अवघड नाही तुम्हाला पाडणं. 15 16 17च्या आसपास समजा फॅक्टर असतील. 15 5च्या शेवटी 5 पाहिजे ना आपल्याला, तर 15 आणि 19 समजावू शकतो. बघा 19 × 15 चेक करू मग बाळांनो, कारण गॅप किती 4चा आहे. 5 9 45 5 4 5 1 5 5 4 9 0 9 आणि हाला 1 5 9 9 18 8 1 285. बघा बरोबर आहे. तर याचे फॅक्टर जे पडतील बाळांनो ते आहे किती राजांनो, 19 आणि कोण एक 15. याला प्लस याला द्यायचं मायनस आणि पुढे तुम्हाला सॉल्व करता येतात. यातला पॉझिटिव्हवाला घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा नाही. याचा रिझन काय की तो नॅचरल नंबर होता, तो कधी निगेटिव्ह नसतो राजांनो. आय होप सर्वांना हे समजलं असेल अशी माझी अपेक्षा आहे.
सर्वांना परत विनंती करतोय, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा खूप महत्त्वाचा लेसन आहे फॉर युअर फ्युचर ऑल्सो राजांनो. वर्ड प्रॉब्लेम परफेक्ट सर्वांना समजले, मला माहिती चांगले, आणि सगळेजण प्रामाणिकपणे क्वेश्चन्स तुम्ही 2 टाइम्स तुमच्या नोटबुकमध्ये स्वतः सॉल्व्ह करून बघा. कारण एकदा क्वेश्चन समजला आणि कंडिशन आली तर आय नो तुम्हाला पुढचं सोडवायला जमतं. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या आणि छान अभ्यास करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. काळजी घ्या. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व